हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हुलगे खूप झाले आणि मी आहे ना हुलग्यांची अजून एक रेसिपी टाकत आहे. तुम्हाला कंटाळा जरी आला असेल तरी तुम्ही ही पाहावी आणि करावी अशी माझी विनंती आहे. तर आपल्याकडे ना मोड आलेले हुलगे ना जरा थोडे शिल्लक होते. आता म्हटलं त्याची भाजी झाली, सगळं काही झाले आणि मला वाटत होतं की त्याचा आता भात खावा. हुलग्याचा रस्सा आणि भात असाही खूप छान लागतो. तर मी म्हणलं एक नवीन रेसिपी ट्राय करावी, का नाही हुलग्याचा खिचडी भात आपण करून पाहावा. तर मग काय मी काढले हुलगे, मग लसूण सोलला आणि मग काय केलं, तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि मग लसूण पहिल्यांदा कांदा टाकला एक बारीक चिरलेला आणि मग त्याच्यामध्ये लसूण टाकलं. जो आपण लसूण सोलून त्याला मी हलकासा त्याला बारीक करून घेतला होता आणि तो टाकला. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण ही जी पेस्ट बनवली होती मी बारीक खलबत्त्याने वाटीमध्येच जी बारीक केली ती मी टाकली आणि हुलगे टाकले आणि लाल तिखट टाकलं. जेवढं काही आपण हुलग्याच्या भाजीला टाकतो तेवढंच मी या खिचडी भातामध्ये टाकलं. ना टोमॅटो टाकलं ना बाकी काही कुठले मसाले वगैरे टाकले. फक्त लाल तिखट, लसूण आणि कोथिंबीर आणि कांदा चिरून आधी हुलगे मात्र छान त्याच्यामध्ये परतून घेतले आणि मग तांदूळ टाकून त्यालाही छान असं परतून घेतलं. हुलगे आधीच त्याच्यामध्ये छानपैकी त्याला थोडंसं परतून त्याला शिज दिलं. मग तांदूळ टाकून अशा प्रकारे त्याला तेलामध्ये छान असं त्याला परतून घेतलं आणि मग वरून मीठ आणि पाणी टाकायचं आणि मग त्याला कुकरला झाकण लावायचं की तयार आहे आपलं छान हुलग्याचा खिचडी भात, हुलग्याचा राईस, हुलग्याचा मसाले भात, जे काही तुम्ही म्हणाल ते. आणि तूप टाकून गरमागरम खायचा. एवढा यम्मी आणि एवढा छान लागतो आणि एवढा हेल्दी असतो हा भात, खरंच खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला कसा वाटला. हे पहा मस्तपैकी मी गावरान तूप टाकत आहे आणि गरमागरम मी असा खिचडी भात हा खाल्लेला आहे. हुलग्याचा खिचडी भात एक युनिक आणि वेगळी अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला नक्की आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आणि आता नवीन वर्ष झालेलं आहे सुरू, तर 2025 संपूर्ण 2026 लागलेलं आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमचं निरोगी, छान, सुंदर, यशस्वी असं जावं, हे हार्दिक हार्दिक तुम्हाला शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि नवीन वर्षाचं मी गेलते आमच्या शेजारी होतं, सोसायटीमध्ये होतं सुंदरकांड, त्याचं इन्व्हिटेशन होतं. तर नवीन वर्षाची अशी छान अशी सुरुवात झाली सुंदरकांडनी. आपण घरीत बसल्या बसल्या खूप सारे कांड करतो, त्यापेक्षा सुंदरकांड वाचा आणि आपलं आयुष्य छान आणि सुखी बनवा, हा माझा नवीन वर्षाचा तुम्हाला उपदेश आहे. आणि नवीन वर्षात तुम्ही काही रिझोल्युशन केलं आहे का नाही ते मला नक्की सांगा. आणि असा गेटअप करून मी गेलती सुंदरकांड करण्यासाठी आणि आमच्या आणीने हे आमच्या सोसायटीतल्या गणपतीचा असा छानसा आशीर्वाद घेतलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. धन्यवाद. स्टे ट्यून.